विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। दिनांक 9/2/2022 जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला शोभेल अशी दमदार कामगिरी। गावठी पिस्तूल व गुप्तीचा लोकांना धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करून अश्लील कृत्य करण्यास शेण खाऊ घालण्यास भाग पाडणाऱ्या टोळीस अटक करून एकूण 2,20,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। दिनांक 4/2/2022 रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काही इसम जुना तुळजापूर नाका ते रूपा भवानी मंदिर दरम्यान रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या जवळील पिस्तुलाचा धाक दाखवून लोकांना मारहाण व लूटमार करीत आहेत अशी बातमी मिळाली असता सदरबाबत माननीय पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी कुर्री यांना माहिती देऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारासह रूपा भवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कोपऱ्यावर सापळा रचून इसम नामे सागर अरुण कांबळे वय 22 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार न्यू बुधवार पेठ, भीम विजय चौक, सोलापूर। 2 बुद्धभूषण नागसेन नागटिळक वय 26 वर्ष, व्यवसाय मंडप, राहणार घर नंबर 41/183 न्यू बुधवार पेठ, आंबेडकर उद्यानजवळ, सोलापूर। 3 सतीश उर्फ बाबूला अर्जुन गायकवाड वय 25 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार घर नंबर 126 मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर। 4 अक्षय प्रकाश थोरात वय 26 वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार 48/8 मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ, विश्वदीप चौक, सोलापूर यांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक गावठी पिस्तूल, एक धारदार गुप्ती, 4 मोबाईल फोन व 2 मोटरसायकल मिळून आले। मिळालेल्या मोबाईल व्हिडिओची 2 पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये वरील इसम हे त्यांच्याकडील गावठी पिस्तूलचा व धारदार गुप्तीचा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून त्यांची अडवणूक करून त्यांना मारहाण व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना विवस्त्र करून त्यांना हस्तमैथून व अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडून त्यांना शेण खाऊ घालण्यास भाग पाडून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते आपापसात व्हॉट्सॲपमध्ये प्रसारित केल्याचे दिसून आले। त्यामुळे नमूद 4 इसमाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 48/2022 भादवी कलम 292 506 2 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4, 25 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी कुर्री हे करीत आहेत। समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येते की वरील अटक आरोपींनी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले असल्याबाबत माहिती असल्यास जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे संपर्क साधावा। सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे परिसरातील नागरिकांना पोलिसांप्रती समाधानाची भावना व्यक्त केली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त हरीश बैजल, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर वैशाली कडूकर
माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 डॉक्टर संतोष गायकवाड, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम, पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी कुर्री गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक केतन मांजरे, पोलीस हवालदार 1116 आबा थोरात, पोलीस नाईक 628 सुरेश जमादार, पोलीस नाईक 1274 अतुल गवळी, पोलीस नाईक 1685 खाजप्पा आरणवरू, पोलीस कॉन्स्टेबल 1533 थिटे, पोलीस कॉन्स्टेबल 169 राजेश घोडके, पोलीस कॉन्स्टेबल 613 स्वप्नील कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल 1564 गोपाळ शेळके, पोलीस कॉन्स्टेबल 1504 दत्ता काटे, पोलीस कॉन्स्टेबल 1571 बाळू माने, पोलीस कॉन्स्टेबल 1545 बेळे, पोलीस कॉन्स्टेबल 1917 नाग टिळक, पोलीस कॉन्स्टेबल 1488 सुहास गायकवाड यांनी बजावली आहे. ऑल आउट ऑपरेशन पोलीस आयुक्तालय हद्दीत सुरू होतं. त्यावेळेला जोडबावी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी केतन मांजरे साहेब यांना माहिती मिळाली की काही आपल्या शहरातीलच मुलं आहेत ज्यांच्याकडे अवैध शस्त्र बाळगून आहेत. मग त्यांनी त्याप्रमाणे त्यांना ट्रेस आउट केलं तर त्या 4 मुलं मिळून आली ज्यांच्याकडे अवैध अग्निशस्त्र आहे, म्हणजे फायरआर्म आहे, बुत्ती आहे त्यांच्याकडे. तर अशी शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळेला जे मोबाईल मिळाले ते मोबाईलचं परीक्षण केलं असता त्याच्यामध्ये काही विचित्र असे व्हिडिओ त्यांना पाहायला मिळाले, ज्यामध्ये व्यक्तींना ते जबरदस्ती काही अनैसर्गिक संभोग करायला भाग पाडणं किंवा शेण वगैरे खायला लावणं असे घाणेरडे कृत्य ते विक्टीमला करायला लावतात आणि त्याचे व्हिडिओ तयार करून त्यांनी ते पुढे त्यांच्या मित्र परिवारामध्ये ते सर्क्युलेट केलेले आहे. मग त्या अनुषंगाने मग मोबाईल वगैरे ताब्यात घेतल्यानंतर त्याचं परीक्षण केल्यानंतर याच्यामध्येही त्या व्हिडिओमध्ये जी मुलं आहेत ज्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ती त्या ठिकाणी असं कृत्य करायला भाग पाडणं, म्हणजे अंधाऱ्या रस्त्याचा आणि एकटे दुकटे फिरणाऱ्या व्यक्तींना अडवून त्यांना अग्निशस्त्राची किंवा मुक्तीची भीती दाखवून त्यांना ही अशी कृत्य करायला भाग पाडतायत असं ते लक्षात आलं. त्या अनुषंगाने मग आपण त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 292 सोबत शस्त्र अधिनियम 325 देखील लागलेला आहे. IT ॲक्ट देखील यामध्ये लागलेला आहे आणि त्यामुळे सदरचा तपास हा क्राईम PI ज्या आहे जोडबावी पेठ पोलीस स्टेशनच्या श्रीमती विजयलक्ष्मी कुर्री मॅडम करत आहेत. सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक केल्यानंतर 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्याच्यामध्ये. तर सदर पोलीस कस्टडी दरम्यान शस्त्र कुठून आणलं, कसं मिळवलं आणि कोणत्या कोणत्या पद्धतीची कृत्य केलेली आहे याबाबतचा तपास झालेला आहे. एक चांगली कामगिरी जोडबावी पेठ पोलीस स्टेशनचे PSI केतन मांजरे आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे आणि यांना मार्गदर्शन आणि सहकार्य त्या पोलीस स्टेशनच्या त्यावेळच्या इन्चार्ज आपल्या विजयलक्ष्मी कुर्री मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड यांनी केलेलं आहे. सर्व टीमचं पोलीस आयुक्तालयातर्फे अभिनंदन. भविष्यात यांनी अशा पद्धतीची कृत्य म्हणजे विकृत मनोवृत्तीची ही जी मुलं आहेत जे बेरोजगार आहेत, बेरोजगार आहोत म्हणून असं काहीतरी करत राहणं आणि याच्यातून आसोरी आनंद घेणं हे काही उत्तर नाही आहे. बेरोजगार व्यक्ती देखील काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करू शकतो, समाजासाठी चांगलं काम करू शकतो, त्याच्याकडे वेळ आहे तर तो समाजासाठी तो वेळ देऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःचा वेळ वाया घालवण्याच्या ऐवजी समाजासाठी आपण बेरोजगार आहोत, काही कमवत नाही आहे, आईवडिलांच्या जीवावर जगतो, पण आपला वेळ आपण कोणासाठी तरी देऊ शकतो, सत्कारणी लावू शकतो. त्यांना फार वाटलंच वेळ त्यांच्याकडे खूप असेल तर त्यांनी पोलिसांना पोलीस मित्र म्हणून मदत करावी, चांगल्या गोष्टींमध्ये मदत करावी, ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये मदत करावी. पण अशा गोष्टी करणं आणि ही सगळे ज्यातले जे विक्टीम आहेत ते गरीब माणसं आहेत, तृतीयपंथी आहेत,
एका ठिकाणी तर व्हिडिओमध्ये भिकारी आहे. तर अशा सॉफ्ट टार्गेटना हे करतात, कवर करतात. तर इथून पुढे अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत यासाठी सर्व आयुक्तालयामध्ये आपण सतर्कता घेत आहोत आणि भविष्यात देखील या टीमकडून चांगल्या कारवाईची अपेक्षा आहे. यामध्ये चांगलं रिवॉर्ड देखील माननीय CP सरांकडून या टीमला याच पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत का? कोणाला छेडछाड करणं किंवा काय? एक 356 गुन्हा आहे विनयभंगाचा आणि एक 392 आहे जबरी चोरीचा. आणखी काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, तपास चालू आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.